आज आहे वेट लॉस रेसिपी फूडचा डे 2 आणि आज मी बनवलेली आहे गार्लिक ब्रोकोली आणि 100 ग्राम ब्रोकोलीमध्ये 34 कॅलरीज असतात आणि 2.8 ग्राम प्रोटीन, म्हणून हे वजन कम करण्यासाठी खूपच उपयोगी आहे। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे ब्रोकोली आणि हे साधारणतः 200 ते 250 ग्राम आहे आणि हे कापून कमीच होणार आहे। आणि जे हे देठ आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे वरचे फुलासारखे दिसत आहेत तेच आपल्याला फक्त कापून घ्यायचं आहे। आणि बघा किती मस्त अशी फ्रेश ब्रोकोली आहे। तर आता आपण ही ब्रोकोली कापून घेऊया। बघू शकता ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच प्रकारे ही ब्रोकोली कापून घ्या। आणि बघा हा कसा फुलं चलग निघालेला आहे या ब्रोकोलीचा, याच प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। आता या प्रकारेच आपण ही सर्व ब्रोकोली कापून घेऊया। तर बघू शकता सर्व ब्रोकोली कापून घेतलेली आहे। आता आपल्याला ही ब्रोकोली धुवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी काय करत आहे, एका भांड्यामध्ये ही ब्रोकोली काढून घेत आहे आणि छान असं स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही ब्रोकोली धुवून घ्यायची आहे। तर आता मी ते पाणी टाकून घेते। मार्केटमध्ये हे खुल्ल्यावरच ठेवलेली असते आणि त्यामुळे खूपच धूळ वगैरे बसलेला असतो, त्यामुळे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं। तर मी छान अशी धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला हा पाणी काढून घ्यायचं आहे। तर बघा धुतलेलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे दुसरं स्वच्छ पाणी टाकून ही ब्रोकोली उकडायला ठेवायची आहे। ही सर्व ब्रोकोली पाण्यामध्ये बुडली पाहिजे एवढं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आता आपण ही ब्रोकोली उकडायला ठेवूया। फुल गॅसवर उकडलात तरी चालेल। 10 मिनिटांमध्ये ही ब्रोकोली छान अशी उकडून जाते। बघू शकता काही वेळानंतर उकळी आलेली आहे। आता आपण या ब्रोकोलीला शिजू देऊया आणि कलर पण बघा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे। आता आणखीन काही वेळ शिजू देऊया आणि तोपर्यंत आता आपण काय करून घेऊया, इथे मी घेतलेली आहे थोडंसं लसूण आणि त्याबरोबरच जिरा। आता आपण हा लसूण जिरा ठेचून घेऊया। तर सर्व लसूण जिरा मी इथे या खलबत्त्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता आपण याला छान असं ठेचून घेऊया। लसूण जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि बघू शकता लसूण जिरा छान असं ठेचून घेतलेली आहे। आता मी हा एका वाटीमध्ये काढून ठेवत आहे। आपण गार्लिक ब्रोकोली बनवत आहोत म्हणून लसूण आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, बघू शकता। आणि जर तुम्हाला लसूणचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही फक्त अशीच ब्रोकोलीसुद्धा बनवू शकता, म्हणजे जिरा टाकून किंवा साधं मीठ टाकून असंच बनवू शकता। तुम्हाला आता समोर रेसिपीमध्ये समजूनच येणार। तर काही वेळानंतर बघू शकता ही ब्रोकोली पण छान अशी शिजलेली आहे। चांगलं चेक करून घेऊया आपण आणि बघा शिजलेली आहे, सहज हे तुटून जाते, म्हणजे छान अशी ही ब्रोकोली शिजलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायची आहे आणि या ब्रोकोलीमधला हा सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता ब्रोकोलीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही ब्रोकोली खूप छान अशी शिजलेली आहे। आता मी इथे कढई घेतलेली आहे आणि तेलाचं प्रमाण बघा अगदी कमी तेल, म्हणजे जो नाश्त्याचा चम्मच असतो त्याच्या अर्धा चम्मच मी इथे तेल घेतलेली आहे। तेल याच्यासाठी की आपण याच्यामध्ये लसूण टाकत आहोत, म्हणून मी इथे तेल टाकलेली आहे थोडंसं, कारण हा लसूण म्हणजे या कढईला चिपकू नये याच्यासाठी। पण एवढ्या कमी प्रमाणात तेल टाकलेली आहे की याच्यामुळे तुमच्या जेवणावर काहीच असर पडणार नाही या तेलाचा। तर याच प्रमाणात तेल टाकायचं आहे आणि बघू शकता या प्रकारे हा लसूण छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता, थोडासा अर्धा चम्मच तूप टाकलात तरी चालेल। आणि आता इथे मी टाकत आहे सेंधा नमक। तर सेंधा नमक टाकलेली आहे मी ते अर्धा चम्मचपेक्षा कमी, चवीनुसार टाका तुम्हाला जेवढं वाटतं तेवढा। तर बघू शकता सेंधा नमक टाकलेली आहे, छान असं परतून घ्यायचं आहे आणि छान असा हा लसूण शिजवून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता हा लसूण छान असं शिजलेला आहे, म्हणजे छान भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया। तर ह्या ज्या लाल मिरच्या असतात ना त्यांना बारीक करून घेतलेली आहे आणि चिली फ्लेक्स टाकल्याबरोबरच लगेच आपल्याला इथे टाकायची आहे ही ब्रोकोली, कारण चिली फ्लेक्स जळू शकते, म्हणून ब्रोकोली लगेच टाकायची आहे। तर ब्रोकोली टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे, साधारणतः 5 मिनटं तरी असं परतत राहायचं आहे फुल गॅसवरच। बघू शकता फुल गॅसवरच। आणि जेव्हा लसूण फक्त टाकलेला होता ना तेव्हा स्लो गॅस ठेवायची, ब्रोकोली टाकल्यानंतर फुल गॅस करायची। आणि तयार झालेली आहे गार्लिक ब्रोकोली। आणि किती सोपी रेसिपी होती, खूपच सोपी होती आणि तुम्ही हे अगदी 15 मिनटामध्ये बनवू शकता आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते।
आणि त्याबरोबरच याच्यामध्ये कॅलरीजसुद्धा कमी आहे, म्हणून वजन कमी व्हायला खूपच याची मदत होते. तर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये गार्लिक ब्रॉकली नक्की ॲड करा. तर आजच्यासाठी एवढंच. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.